आमदार रोहित पवार यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट दुर्दैवाने जलद गतीने चालत नाही असे वक्तव्य करत त्यांनी न्याय प्रक्रियेतील विलंबांवर नाराजी व्यक्त केली. गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांचा निकाल लवकर लागावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने पीडितांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आता या मुद्द्यावर सरकार आणि न्यायव्यवस्था काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट त्या जलद गतीने दुर्दैवाने चालत नाही आणि त्याच्यामध्ये दोनदा जज बदलले. आता ह्याच्यात शक्ती कायदा व्हावा यासाठी आम्ही का म्हणत आहोत. ठीक आहे, काही सत्तेत असणारे पदाधिकारी आमच्यावर टीका तिथं करत आहेत, पण त्यांना कायदाच कळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी एक वेगळं तिथं न्यायालय असावं असे 36 न्यायालय हे तिथं करण्यात आले होते, जेणेकरून लगेचच्या लगेच त्या केसेसचा निपटारा तिथं होईल. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हा कायदा येणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी सरकार असताना हा पास केला होता आपण, पण केंद्र सरकारने तो काही स्वीकारला नाही, परत पाठवून दिला.